इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे, त्यामुळे देशात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येते। मात्र अंबरनाथ शहरात कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने मनसे आपल्या हटके स्टाईल आंदोलनाने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। शहरातील अस्वच्छतेबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान यांनी आपले कार्यकर्ते आणि नागरिकांना सोबत घेऊन अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच कचरा फेको आंदोलन केलंय। अंबरनाथमधील वार्ड क्रमांक 28 मधील शिवनगर परिसरातील स्वच्छतेबाबतच्या अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे वारंवार करूनही परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज मनसेने थेट नगरपालिकेच्या समोरच कचरा फेकून आपला संताप व्यक्त केलाय। मनसेने वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आम्ही नगरपालिकेच्या समोरच कचरा फेको आंदोलन केलं असून यापुढे समस्या सुटली नाही तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हा कचरा टाकणार असल्याचं मनसेचे उपशहर अध्यक्ष बबलू खान यांनी सांगितलंय। आज आम्ही 4 तारखेला आम्ही आंदोलन केलंय। अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर आम्ही कचरा फेक आंदोलन केलंय। कारण असं आहे की आम्ही वारंवार तक्रारी अर्ज केलोय, सीओ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे फोटो पाठवलेत की वार्डात किती कचरा जमा झालाय बघा, पण यांचे एसआय आणि यांचे जे मुकादमे ते काम करत नाही, फक्त हाजरी लावून हे बाहेर रिक्षा चालवतात अशी आम्हाला माहिती भेटली। आम्ही पकडलं पण आहे। आणि ज्यावेळी गणेश देशमुख साहेब मुख्याधिकारी आले होते त्यांनी सुद्धा एक मोहीम छेडली होती आणि त्यांनी 18 लोकांना निलंबित सुद्धा केलं होतं। त्यांनी सुद्धा पकडले होते। मी उद्यावर होतो की शिवनगर वार्ड क्रमांक 28 तिथे तुम्ही बघितलं तर की मी स्वतः खर्चाने तिथे एक चौक बांधलाय, सुशोभीकरण केलंय आणि त्या सुशोभीकरणात केलं म्हणून नगर परिषदेने मला सर्टिफिकेट पण दिलंय की तुम्ही मला सर्टिफिकेट देणं गरजेचं नव्हतं, पण तरी पण या लोकांनी दिलंय। मी स्वतःचे पैसे खर्च केले। आता लुधियाना कंपनीच्या समोर 100 मीटरवर शास्त्री हिंदी स्कूल आहे, तिथे पण एवढा कचरा स्वतः हे लोक फेकून जातात, बाहेरचा कचरा तिथे आणताना फेकून जातात। मी वारंवार तक्रारी देऊन थकलोय, म्हणून आज मी हे केलं की बाबा वार्डातल्या लोकांना घेऊन मी इथे नगर परिषदेबाहेर कचरा टाकलाय। अधिकाऱ्यांची चर्चा केली, काय अधिकाऱ्यांचं काय शासन दिलं ते चॉकलेट आहे। आता आम्ही बघू, आता आम्हाला पण डायबिटीज झाली आहे। किती दिवस आता अधिकाऱ्यांनी याबद्दल काय हे दिले, काय रिप्लाय काय दिले? आता सीओ साहेबांनी एसआय लोकांना बोलवलं होतं, आरोग्य अधिकाऱ्यांना बोलवलं होतं की बाबा काय ते बघा प्रकरण। साहेब बोलले की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आम्ही ते कचरा उचलतो। मला साहेब कचरा उचलणं हे बघणे, कचरा 100% क्लिअर झाला पाहिजे। साहेब मला बोलतो साहेब आम्ही आता साहेब मला बोलतात की आमचा ठेकेदार आहे तो फक्त आमच्याकडे 20 गाड्या आहेत आणि टेंडरमध्ये लिहिलं 57 गाड्या। साहेब आम्हाला ठेकेदार कोण आहे काय आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही। आम्हाला पण माहिती आहे शक्तिमानात गंगाधर आहे, हे आम्हाला कळतं कोण आहे काय नाही। आता नगर परिषदेच्या बाहेर कचरा टाकलाय, मुख्याधिकारी दालनात कचरा टाकू मग।